नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्रहो, आज मी दावा करतोय, मी प्रिडिक्शन करतोय, मी अंदाज बांधतोय की सुप्रीम कोर्टात जे आता खटला चालू आहे त्या खटल्यामध्ये उद्धव ठाकरे गटांचा विजय नक्की होणार आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हा खटला जिंकतील अशी शक्यता दिसते आहे. अर्थात न्यायालयाच्या निकालावर प्रिडिक्शन करायचं की नाही, अंदाज बांधायचा की नाही, याबाबतचे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतील, वेगवेगळी मतं येतील, वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातील. मला काही प्रश्न महत्वाची अशी पडली आहेत की देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च कायद्याचं ज्ञान असलेली, अधिकार असलेली 5 मंडळी, त्यात अगदी न्यायव्यवस्थेचं सर्वोच्च स्थान असलेले सरन्यायाधीश सुद्धा आहेत, अशा 5 जणांच्या पीठाला हा निकाल देण्यासाठी अथवा निर्णयापर्यंत येण्यासाठी जो काही वेळ लागतो आहे त्या वेळेवरून एकतर ही सगळी 5 सर्वोच्च मंडळी पजळड आहेत, गोंधळलेली आहेत, असं चित्र दिसत आहे. तसं आहे का, हा प्रश्नही आमच्या मनामध्ये आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या प्रोसेसला विलंब लागत असतो, सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न होत असतो, तेव्हा त्याबाबत आपण असा अंदाज बांधू शकतो की न्यायाधीशांच्या मनामध्ये काही संभ्रमाची, काही गोंधळाची स्थिती आहे का. अर्थात न्यायालयाच्या बाबतीत, म्हणजे न्यायालयीन निकालाच्या बाबतीमध्ये तुम्ही एखादं प्रिडिक्शन करू शकता, ते प्रिडिक्टेबल आहे. पण न्यायाधीशांच्या मनामध्ये काय चाललं आहे, त्यांचं चिंतन कुठल्या विषयावर चाललं आहे, ते विषय कुठल्या विषयाचा विचार करतायत, कोणत्या अंगाने विचार करतायत, हे मात्र अनप्रिडिक्टेबल आहे. तसं त्याचं आपल्याला अंदाज बांधता येत नाही त्यांच्या विचारासंबंधीचा. पण न्यायालयाबाबत मात्र आपण प्रिडिक्शन थोडंफार त्या एकूण चाललेल्या प्रोसेसनुसार, तिथे चाललेली जी गोष्ट आहे त्याच्यानुसार आपण प्रिडिक्शन करू शकतो. अगदी केमिस्ट्रीच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या प्रॉपर्टीचा अंदाज आपण घेऊ शकतो. प्रॉपर्टी म्हणजे जसं आपण ऑक्सिजन बाबत बोलतो की ऑक्सिजनचा रंग अमुक अमुक आहे, रंगहीन आहे, त्याचं वजन काय असतं, असं जसं ती प्रॉपर्टी असते केमिस्ट्रीमध्ये, तशी न्यायालयाच्या याबाबतच्या प्रॉपर्टीचा आपण विचार करू शकतो. तर हे का करतोय आपण, तर देशातले बहुविध न्याय जाणणारी मंडळी, अथवा ज्यांना तज्ज्ञ असं म्हणतो, घटना तज्ज्ञ असं म्हणतो, काही वकील म्हणतो, ही सगळी उद्धव ठाकरेंचा गट ही केस जिंकणार अशा स्वरूपाची मतं मांडत आहेत. म्हणजे ते झालं तरच न्याय, नाहीतर मग न्याय व्यवस्था देखील बांधील झाली आहे, असं काही वाटण्याची शक्यता देशामध्ये निर्माण होईल. न्याय व्यवस्था देखील सरकारच्या अधीन गेली आहे असं चित्र निर्माण होईल. न्यायाचा विजय करायचा असेल तर उद्धव ठाकरेंचा विजय झाला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असंही काही मंडळी मत व्यक्त करतायत. आता ही मंडळी मांडत असलेलं मत, त्यासोबत न्यायालयामध्ये आजवर झालेली चर्चा, ज्याला आपण त्यांचं म्हणणं मांडणं असं म्हणू शकतो, या सगळ्याचा विचार केला तर माझ्या अल्पशा बुद्धीला हे वाटतंय की ही केस उद्धव ठाकरेंचा गट जिंकण्याची शक्यता आहे. अर्थात हे प्रिडिक्शन कशाच्या आधारावर आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अर्थात न्यायाधीशांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज आपल्याला बांधता येणार नाहीये, पण एकूण जी प्रोसेस चाललेली आहे त्याविषयी आपण बोलू शकतो. अभिषेक मनु सिंघवी काय किंवा कपिल सिब्बल काय यांनी भली लांबलचक दिवसभराची 2-2 तासाची ब्रेकच्या सेशनमध्ये केलेली भाषणं सगळं आपण ऐकलेलं आहे. मी त्याला भाषणच म्हणतो, त्याला बाजू मांडणं असं मी म्हणणार नाही, कारण ते जे काही बोलत होते ते दीर्घकालीन होतं आणि एकूणच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं होतं. अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांच्या एकूणच युक्तिवादानंतर, एकूणच भाषणानंतर न्यायालयाच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज आपल्याला येत नाही. आणि त्यानंतर अगदी छोटेखानी युक्तिवाद दोघांचे झालेले आहेत. एक म्हणजे कौल, ॲडव्होकेट कौल, आणि दुसरे ॲडव्होकेट हरीश साळवे. या दोघांच्याही युक्तिवादाला थोड्याफार प्रमाणामध्ये आपण ऐकलं आणि ऐकलेलं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर, म्हणजे तसं कठीण आहे. हरीश साळवेंची
जी इंग्रजी होती ती समजणं, आपल्या मीडियालाही ती कळलेली नाहीये. त्यामुळे हे सगळं बघितल्यावरती असा अंदाज बांधता येतो. कसा आहे तो अंदाज माझा? मुळात ॲडव्होकेट कौल यांनी कोर्टाच्या समोर 4 जजमेंट दिलेले आहेत. 4 जजमेंट सुप्रीम कोर्टाचेच, आणि ते देऊन सांगितलंय की याच्या पलीकडं अजून काही मांडावं असं काही नाहीये. कारण या 4 जजमेंटमध्ये एक येदियुरप्पांच्या बाबतीतला, एक पंजाब मधला आहे, अजून कुठले कुठले असे 4 जजमेंट दिलेत. आणि या 4 जजमेंटच्या पलीकडं मांडण्यासारखं काही नाही आहे असं स्वतः ॲडव्होकेट कौल सांगतात. हरीश साळवेंचंही म्हणणं असं आहे या प्रकरणामध्ये की विधानसभेच्या सदस्यांना पात्र अपात्र ठरवण्याचा अधिकार तो विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारावर गंडांतर कोर्ट आणू शकत नाही. अर्थात वेगवेगळ्या केसचे संदर्भ देऊन ते कसं केलं जाऊ शकतं हेही मंडळी सांगतायत. आता यानंतर माझ्यासमोर असा मोठा प्रश्न निर्माण होतो, म्हणजे माझ्या छोट्या बुद्धीसमोर, मी काही मोठा घटनातज्ञ वगैरे नाही आहे, की यात निकाल काय असू शकतो आणि याचा आपल्याला अंदाज बांधायचा आहे, याला प्रभावित नाही करायचा आहे. माझं मत असं आहे, मला असं वाटतं या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर, की ज्युडिशियरी म्हणजे न्यायालय याबाबत असा विचार करत असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही घडतंय ते घडू देणं हे न्यायालयाच्या हातामध्ये नाही आहे. म्हणजे तसं नाही आहे इच्छा न्यायालयाची की घडतंय ते घडू दे. यात न्यायालयाचा हस्तक्षेप होईल आणि तो न्यायालयाची मर्यादा, विधानसभेचे अधिकार याचा भंग न करता होईल. म्हणजे बघा, न्यायालयाला आपल्या मर्यादांचं पालन करायचं आहे. एका कायदेमंडळाच्या नैमित्तिक कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आहे आणि कायदेमंडळाच्या अधिकाराचंही संरक्षण झालं पाहिजे याची काळजी सुद्धा न्यायालयाला घ्यायची आहे. अशा वेळी न्यायालय आपला निर्णय देईल तो जवळपास सगळ्यांनाच मान्य असेल. मी जवळपास सगळ्यांना म्हणतोय कारण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ते मान्य अमान्य करण्याची त्यांची एक ते अनप्रिडिक्टेबल आहेत. म्हणजे जसं आपण न्यायालयाच्या बाबतीत प्रिडिक्शन काही करू शकतो तसे उद्धव ठाकरे पण अनप्रिडिक्टेबल आहेत. न्यायालय ही केस उद्धव ठाकरेंच्या बाजूने देईल यासाठी मला वाटतंय की ते सांगतील राज्यपालांनी घेतलेले निर्णय. जे पहिला विषय, इथे उद्धव ठाकरेंच्यासाठी सकारात्मक काही असेल असं मला वाटत नाही. राज्यपालांनी घेतलेला निर्णय हा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये घेतलेला आहे. म्हणजे राज्यपालांना तो निर्णय घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री पदही रिक्त होतं, राज्याच्या विधानसभेचं अध्यक्षपदही रिक्त होतं आणि राज्यपालांनी रिक्त पदावर निवडणूक घेण्यासाठीची सूचना करणं हे नियमबाह्य होत नाही. 1. नंबर 2, एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सदनाचा विश्वास गमावला आहे आणि विश्वासाच्या व्यतिरिक्त ते काम करता आहेत तर राज्यपाल त्यांना विश्वास मत साबित करा असं सांगू शकतात. म्हणजे राज्यपाल त्यांना राजीनामा द्यायला सांगत नाहीयेत. तुम्ही तुमचं काम करत राहा, फक्त विश्वास मत घेऊन टाका आणि खात्री पटू दे की तुमच्यावर सभागृहाचा विश्वास आहे, तुम्ही काम करत राहा. फक्त विश्वास मत घ्यायला सांगू शकतात. या 3 राज्यपालांच्या गोष्टीवरती न्यायालय विरोधात जाईल ही शक्यता मला कमी वाटते. आता प्रश्न आहे तो ठाकरे गटाच्या आणखी एका मागणीचा. इथे मात्र ठाकरे गट जिंकणार आहे आणि ते म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा विषय. ठाकरे गटाची मागणी काय? आमच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीची आम्ही प्रोसेस सुरू केलेली होती आणि ती प्रोसेस या आमदारांनी कोर्टात येऊन थांबवलेली आहे. हे आमदार अपात्र ठरले पाहिजेत, त्यासाठीची प्रोसेस झाली पाहिजे आणि त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यावा. अर्थात आमदारांनी दावा असा केलाय की ज्या विधानसभेच्या उपाध्यक्षांनी आमच्यावरती ही प्रोसेस सुरू केलेली होती ती प्रोसेस करणाऱ्या विधानसभेच्या उपाध्यक्षांवरती आमचा विश्वास नाही, त्यामुळे विश्वास नसलेल्या व्यक्तींनी आम्हाला बाहेर काढण्यासाठीच केलेली ही प्रोसेस आहे, त्यामुळे त्यांना तसं करण्याची परवानगी देऊ नये. याआधी सुप्रीम कोर्टाने वेळ दिलेला आहे. आता ठाकरे ही केस जिंकतील आणि न्यायालय सांगेल की जी प्रोसेस थांबली आहे, संपली नाही आहे. म्हणजे हे लक्षात घ्या, आमदारांच्या अपात्रतेची कारवाई संपलेली नाही आहे, थांबलेली आहे. आणि हे थांबले पण
हे साचलेपण सुप्रीम कोर्ट दूर करेल आणि सांगेल की विधानसभेच्या अध्यक्षांनी याबाबतची प्रक्रिया आपल्या स्तरावर निपक्षपातीपणे पार पाडावी. आता विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडंच, कारण उपाध्यक्ष ही प्रोसेस करत नसतात, उपाध्यक्ष ही प्रोसेस करत होते तेव्हा ते प्रभारी अध्यक्ष होते. जे अध्यक्ष अस्तित्वात नसल्यामुळे ते प्रभारी अध्यक्ष होते. म्हणजे ही प्रक्रिया अध्यक्षांनीच करायची असते आणि कोर्ट ही प्रोसेस चालू करण्याची परवानगी किंवा सूचना विधानसभेच्या अध्यक्षांना देईल आणि इथे ठाकरे गटाची मागणी मान्य होईल की आमदारांच्या अपात्रतेबाबतची कारवाई आता विद्यमान विधानसभा अध्यक्षांनी निपक्षपातीपणे पार पाडावी आणि ठाकरे ही केस जिंकतील. अर्थात विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल काय असेल याविषयीचं प्रिडिक्शन करण्याची आवश्यकता मला वाटत नाही आहे. विधानसभेचे अध्यक्ष याबाबत निर्णय देतील आणि तो निर्णय कोर्टामध्ये चॅलेंज करता येणार नाही, कारण तो अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाचा असतो. म्हणूनच या केसचा निकाल लागला तर तो ठाकरे गट जिंकेल आणि विधानसभेच्या अध्यक्षाला ही प्रोसेस करण्याची अनुमती किंवा सूचना किंवा फर्दर गो अहेड असं कोर्ट म्हणेल, कारण कोर्टाने विधानसभेच्या तत्कालीन अध्यक्षांना याबाबत थांबा, त्यांना पुरेसा वेळ द्या अशी सूचना केलेली होती. त्यात नोटीस इश्यू झालेल्या होत्या, उत्तरं गेलीत का, ती नाही गेलीत, या सगळ्याची पडताळणी आता विधानसभेचे अध्यक्ष या निर्णयानंतर करू शकतील. मला वाटतंय हा निर्णय सुद्धा ठाकरे गटाचा यशच म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आवडलं असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.